सकाळपासून जे पाऊस सुरू होता आता जरासा बंद झालाय, म्हणजे उघड अंधार पडलाय सगळा, पर पाऊस थांबलाय. आपली लक्ष्मी आली बघा रानातनं. आज मी गेलतो शेतात, गेलो ते काम केलं, तिथलं फोटो वगैरे काढून आणला. परत धाराशिवला गेलो ते जमा करण्यासाठी, पर तिथं काय नाही झालं काम. सोमवारी बोलवलंय, म्हणजे ते जमा करायचं होतं पण ते बंद आहे ना, मग त्यामुळं राहिलं. फसवलं त्यांनी मला. फोनमध्ये सांगितलं की ये कागदपत्र घेऊन, फोटो जाऊन तिथं काढून आणला शेतातून. तेवढ्या लांब चलत जाऊन अशा पावसात लय भिजलोय आज दिवसभर मी. सर्दी झाली मला. आणि तिथं तर पोरगाच नव्हता. मला म्हणला ये, मग ते साक्षीदार ती सगळ्या सह्या घेतल्या, नाही झालं काम. रातभर झोपू देत नाही मला. रात्रभर यांनी माझ्या मागे किटकिट लावली बाबा की जाकी जाकी कर की. आता पहिलं तर दवाखान्यात होतो मी, त्यात 2 दिवस गेलो. मग नंतर 1 दिवस कामाला गेलो. दुसऱ्या दिवशीपासून पाऊस सुरू झाला. मग मला त्यात वेळच भेटला नव्हता. मग आज म्हणलं पाऊस काही उघडत नाही, जाऊनच आणावं फोटो वगैरे काढून. मग काय नाही, तो पोरगा बोलला सोमवारी आणून द्या, हाय वेळ अजून. अंधारी पडली सगळी. भिजलाव काय. छत्री मोठी आणू मग. आता ती छत्री नाही ना बरोबर. सासऱ्यात फोन आलता पूजाच बापाचा, गाणं घ्यायला या म्हणून, नाही का. मग त्यांना नुसतं मान का हलवता, तोंडानं पण बोला. ते म्हणत्यात रात्रीचं या, म्हणजे 7 वाजता इथून या आणि दुसऱ्या दिवशी 7-8 पर्यंत अजून परत सोडून येतो आम्ही. हां जमत नाही. मग त्यांना सांगतच जमत नाही म्हणून फोन लावून देतो. आता फोन केला तर त्यांनी अजून मला म्हणे की पोरं येत नाही, ती कुणी काय नाही, ती माझ्या मागून नाही, उगा हात जाऊन अवलक्षण घ्यायला जाऊ काय तिथून. ते म्हणतात तिथले आहे कोण दुसरी खाली बोलायला. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे त्यांचं, म्हणजे आईचं जागरण करणार आहेत त्यांनी. मग त्यांनी बोलवत होते त्यांना, पण हे म्हणतात की नाही मी जात नाही, येत नाही तिकडं. पाऊसच काय दम खायना, असा पाऊस त्रास द्यायला आहे. ही पत्र्याची शेड आपलं स्वयंपाकासाठी असंच बनवलंय, पत्र्याचं शेड. इथून बघितलं की बारकसं दिसतंय. तिथं काय तर बनवते तुमची वहिनी. इथून बघितलं बारकं दिसतंय ना, आतमध्ये जाऊन बघितलं की मोठं लट दिसतंय. तुम्हाला दाखवू काय, सारखं दाखवतच असतं मी तरी पण. तिकडं बघा असं आहे. कॅन्ड धुतलाय का रे सकाळी? कॅन्ड धुवून ठेवलाय काय दुधाचा? आता दिवसभर हाय घरी जाऊन ठेवायचं. नाही उचलताय मग एवढी न्यायचीच नाही. जेवढं आपल्याला झेपल तेवढंच जाऊन देऊन यायचं. दिवसभर घरी आहे ते दळणार, इकडलं पण तिकडलं पण. इथल्या इथं ठेवून यायचं. 2 पायली नेऊन. 2 पायली म्हणजे 8 माप, त्याला 2 पायली म्हणते का. म्हणजे आपल्या कल्याणचा दादा आहे ना, तिकडं त्यांची पायली म्हणजे एकच माप असते. काय चाललंय रे? काय चाललंय? राम राम. त्रिशा तू अशी का बरं नेमकं करते तू? इकडलं गवत वगैरे काढलंय वाटतंय आज तिनं. सोड की रे त्याला. काय करायला? आंघोळ घालायला सोय. लहान बाळाला त्रिशाला मांडीवर घेतलंय आर्यन, आंघोळ घालतोय. आमचा इथला बल्बच गेला, तुम्हाला दाखवतो थांबा. हे आपलं इथलं देवघरातलं बल्बच गेला. बल्ब म्हणजे ती डेकोरेशनची माळा होती ना, ती गेली. मी आज गेलतो धाराशिवला पण लक्षातच नाही राहिलं. ती माळ होती ना अशी वरून, लय छान वाटायची. हे बघा आमच्या कुलदैवतांचा फोटो आहे, तिथं मूर्ती आहे. सरक आर्यन बाजूला, तोंडच दिसना ना, तो बल्ब चालू असल्यामुळं.
श्री सामत दादांचा फोटो आहे, इथं मूर्ती आहे, इकडं महादेवाचा फोटो. दिवा हे झालाय वाटतं, बंद झालाय. महादेव श्री दिवा लाव, इकडे ये, लाव तिथं. आर्यन पकड रे, मीच लावतो. हिला काय पॅन्टी हिच्या विकून टाकल्या की काय? तू विकून टाकल्या तुझ्या पॅन्टी? स्वेटर सुटर. तो पॅन्ट घाल जा मम्मीकडं. यांच्या लागल्या इथं भांडणं. तिकडं माग होतो मी. काय झालं काय माहित, काय कशामुळे भांडण चालू होतं? त्रिशाला जोर म्हणून असं बास म्हणून कोण? माझं फिरलं डोकं. तुम्हाला माहित नाही का कोण? तिथपर्यंत माग थंड्यात चाललंय कालवा तुमचा. मी विचार केला, मी गेलो की अजून लागेल म्हणलं जोरदार भांडण. हिला पण जोर येईल मला बघून. आणि बाया तर चालू आहे म्हणलं तिकडे चालू आहे. गप्पच बसलो. कपडेच वाळत नाहीत, असं घरात वाळावं लागायला लागले फॅन खाली. ही कालचे कपडे आहेत, ती आजचे बाहेरच पेंडिंग मध्ये पडल्यात. आता नेऊन टाकलेत वाटतंय तिनं. कपड्यांचा तर माझ्या कपडे एवढे आहेत माझे, शर्ट टी शर्ट जुने पाने मोक, पण मला एक पण सापडा टाइमावरती. आज मी असा शर्ट घातलाय, खूप दिवसापासून होता हात जुना, बाबांना आला नव्हता किंवा त्यांचा शर्ट घातलाय. चांगलं दिसतोय, पण सगळे म्हणायले चांगलं दिसायले म्हणून. ह्या बघा इकडं खेळतात भांडी कुंडी. श्रावणी हाय कर, हाय. बघा आमची त्रिशा हाय करते. त्रिशा हाय कर का? श्रावणी हाय कर का? श्रावणी हाय कर. त्रिशा तिला शिकव की, श्रावणीला हाय करायला शिकव का? हाय कर. लाईक करा, सबस्क्राईब करा म्हण बरं त्रिशा. लाईक करा म्हण की, लाईक करा म्हण की. लाईक सबस्क्राईब. मला म्हटलं लाईक भरलं पोट. हा चल बाय कर त्रिशा. त्रिशा बाय कर की, बाय बाय कर की. श्रावणी हाय कर. हाय हाय लुकर. आगे काय आपण ठसका लागला पाणी. माझ्या डोळ्यात अजून पाणी. छान. तोंड पुस माझं, तोंड पुस की. हा तोंड पुस. पप्पी द्या आता. आता पोट भरलं बघ माझं. तिचं खायचं भरलं, खरंच पोट भरलं माझं तिच्या पप्पीने. देव बाप्पा म्हणजे आरती करू म्हणते देव बाप्पा, पूजा. प्रसाद, मला प्रसाद. तू नाही देणार? काहीच नाही त्यांच्या हातात, उगा असं घास करते. बस आता पोट भरलं. आता पप्पी. यांचा चालू झाला बाया बायांचा वाद. असा वाद सुरू झाला, अर्ध्या गावात ऐकू येत होता. बस पोट भरलं, पोट भरलं, बस पोट भरलं. मग यांचा ते आवाज ऐकून तिथपर्यंत, मग तिकडं सगळे जेंट्स म्हणजे त्या बायांचं, ज्या बायांचं आणि ह्याचं भांडणं सुरू होतं, त्याचे पण घरचे जेंट्स तिकडंच होते. मी पण तिकडं समजलं आम्हाला. मी बोललो असा, मी जात पण नाही, उगं जाऊ दे म्हणलं. त्यांचं त्यांचं बोलतील करतील आणि मनानच गप बसतील. दिवा लाव की, नाहीतर मीच लावतो. लाव की, चालू कर. मग मी पण आलो नाही, त्यांनी पण आले नाहीत. मग यांनी बायांनी बोलून 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 मनानच गप बसले. ह्यांना कोणच गप बसा म्हणाय पण आलं नाही.
मग मनानच आल्या जागा. मी बस म्हणत नाही. दिला कान खडी कोणाच्या? मला बोलले असतं तर खाल्लं. चला बाय.